आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय एकदमच म्हणजे अंगावर काटा आणणारा असा आहे. होय, आणि खरं तर खूप रहस्यमय सुद्धा. अगदी बरोबर. आज आपण बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 110 वरील एका अतिशय प्रभावी उतार्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण या सखोल चर्चेतून काय शोधणार आहोत तर एका ऐतिहासिक संवादातून दिसणारी निष्ठा, त्या काळचा गनिमी कावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका अत्यंत साध्या माणसाचं अफाट कर्तृत्व. तर आपण सुरुवातीला एका प्रसंगाची कल्पना करूया. एकदम अंधारी रात्र आहे, सभोवती घनदाट जंगल आहे, रात्र किर्रर आहे आणि शेकोटीच्या उजेडात काही माणसं एकदम गंभीर आवाजात गप्पा मारत बसली आहेत. खंडोजी, सखाराम आणि त्यांचे सवंगडी तिथे आहेत. तो प्रसंगच मुळात खूप जिवंत वाटतो वाचताना. हो ना. आणि संवादाच्या ओघात अचानक एका माणसाच्या म्हणजे खंडोजीच्या तोंडून एका राजाचं नाव बाहेर पडतं, राजा शिवछत्रपती. आणि त्या एका क्षणी तो रांगडा, युद्धभूमीवर रक्त सांडलेला माणूस चक्क लहान मुलासारखा ढसाढसा रडायला लागतो. बापरे. म्हणजे त्याच्या अंगावर विलक्षण शहारे येतात. मला इथे असं वाटतं की एखाद्या नावाचा माणसाच्या शरीरावर आणि मनावर असा खोल परिणाम होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आजच्या काळात आपण एखाद्या गोष्टीचे खूप मोठे चाहते असतो, एखादा हार्डकोअर फॅन असतो, पण हे जे आहे नुसत्या नावाने अंगावर रोमांच उभे राहणे ही तीव्रता खूपच जास्त वाटते. हो, अगदी एका निसीम भक्तासारखी अवस्था आहे ती. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा इतिहासाकडे बघतो ना, तेव्हा आपण सहसा फक्त लढाया, तह आणि तारखा मोजत बसतो. बरोबर. पण तो इतिहास घडवणाऱ्या माणसांच्या मनात नक्की काय चाललं होतं हे असले उतारे आपल्याला एकदम स्पष्ट दाखवतात. आता खंडोजीच्या अंगावर येणारे शहारे किंवा त्याच्या डोळ्यातून वाहणारं पाणी ही काही फक्त प्रेमाची पावती नाहीये. म्हणजे त्याहून काहीतरी खोल आहे. नक्कीच. ती एक अशी भक्ती आहे जी थेट शारीरिक पातळीवर व्यक्त होतेय. मानसशास्त्राच्या दृष्टीने बघायचं झालं तर जेव्हा एखादी भावना माणसाच्या अस्तित्वाचा पूर्ण ताबा घेते ना, तेव्हा मेंदूला शब्दांतून व्यक्त होणं अपुरं वाटू लागतं. अच्छा. आणि मग शरीर अशा अनैच्छिक प्रतिक्रिया देऊ लागतं. हे एक प्रकारचं संपूर्ण समर्पण आहे. राजा शिवछत्रपती हे त्यांच्यासाठी फक्त एक राज्यकर्ते नव्हते. मग काय होते? ते एका ध्येयाचं, एका स्वप्नाचं जिवंत रूप होते. आणि त्या ध्येयासाठी स्वतःला विसरून जाण्याची ती एक उत्कट अवस्था आहे. खरंय. पण इथेच मला एक गोष्ट खूप खटकते किंवा विचार करायला लावते. उतार्यात असं स्पष्ट लिहिलंय की खंडोही रडत असतो, जुन्या आठवणींच्या प्रवाहात पूर्णपणे वाहून गेलेला असतो. पण पुढच्याच क्षणी एकाएकी सगळं बदलतं. रडता रडता तो माणूस अचानक डोळे पुसतो, त्याचे स्नायू ताठरतात आणि तो एखाद्या शिकारी वाघासारखा आजूबाजूला अत्यंत सावधपणे पाहू लागतो. म्हणजे भावनावेश होऊन रडणारा माणूस अचानक काही क्षणांत असा सावध कसा काय होऊ शकतो? हाच तर तो सर्वात महत्वाचा मानसिक पैलू आहे. म्हणजे हा निव्वळ युद्धाच्या छायेत जगणाऱ्या माणसाचा एक ट्रॉमा रिस्पॉन्स आहे की सतत धोक्याच्या सावटाखाली असणाऱ्या व्यक्तीची अंगभूत सवय? तसं बघायला गेलं तर दोन्हीही. आजच्या काळात आपण जेव्हा भावनाविवश होतो तेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे त्या भावनांच्या स्वाधीन करू शकतो. का? कारण आपण सुरक्षित वातावरणात असतो. बरोबर. आजूबाजूला कोणी शत्रू नसतो. हो ना. आपल्याला मारायला कोणी दबा धरून बसलेलं नसतं. पण खंडोजी ज्या 17व्या शतकातील महाराष्ट्रात जगतोय तो काळ प्रचंड अस्थिर आणि रक्तरंजित होता. तिथे क्षणाभराचा निष्काळजीपणा किंवा भावनांच्या आहारी जाण्याची एक छोटीशी चूक सुद्धा थेट मृत्यूला आमंत्रण देऊ शकत होते. अगदी बरोबर. त्यामुळे रडता रडता अचानक सावध होणे हे त्यांच्या सभोवतालच्या वास्तवानं त्यांच्यावर बिंबवलेलं एक कठोर सत्य आहे. त्यांचा जो सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे, म्हणजे जगण्याची धडपड, ती त्यांच्या भावनांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे असायची. बापरे. म्हणजे भावनांचा कितीही मोठा कल्लोळ असला तरी मेंदू लगेच धोक्याचा इशारा देतो. होय. धोक्याची जाणीव त्यांच्या मज्जासंस्थेत इतकी खोलवर रुजलेली आहे की ते लगेच सावध होतात. म्हणजे एका अर्थी त्यांचा मेंदू सतत 2 पातळ्यांवर काम करत असतो. एकीकडे अथांग प्रेम आणि दुसरीकडे टोकाची सावधगिरी. डोळ्यातून पाणी वाहत असतानाही कानांचे पडदे आजूबाजूच्या पानांच्या सळसळीचा वेध घेत असतात. ही कल्पनाच खरोखर थक्क करणारी आहे. खरंच. पण खंडोळीच्या या तीव्र भावना फक्त राजांबद्दलच नाहीत, त्या राजांसाठी अशक्यप्राय गोष्टी करणाऱ्या आणि अंधारात राहून काम करणाऱ्या माणसांबद्दलही आहेत. याच भावनेतून सखाराम एक असा प्रश्न विचारतो जो या कथेला एका गूढ वळणावर घेऊन जातो. सखारामचा तो प्रश्न
एका अज्ञात युद्धाची जाणीव करून देतो आपल्याला. हो, सखाराम खंडूजी या विचारतो की ज्या गूढ ज्ञानापायी तुम्ही हे सारं रामायण केलं ते बाजिंदर व्यतिरिक्त कुठल्या योद्ध्याला माहिती होतं. इथे हा सारं रामायण शब्दप्रयोग खूप भारी आहे. हो ना, रामायण करणे म्हणजे अफाट कष्ट उपसणे, जीव पणाला लावणे. बरोबर. आणि सखाराम पुढे विचारतो की असा कोणता योद्धा होता जो उस्ताद काकाला वाचवायला एवढ्या घनदाट जंगलात आला होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या योद्ध्याकडे भाजिंदसारखीच जनावरं बिथरून टाकायची कला होती. हे ऐकूनच अवाक व्हायला होतं. इथे या जनावरं बिथरून टाकायची कला या विशिष्ट शब्दांवर आपण थोडं लक्ष केंद्रित करायला हवं. आपण जेव्हा इतिहासाकडे पाहतो तेव्हा सहसा युद्धाची पारंपरिक वर्णनं बघतो. म्हणजे ते तलवारी, भाले, घोडदळ वगैरे. अगदी तेच, 2 फौजा समोरासमोर उभ्या आहेत. पण हा उतारा एका वेगळ्याच अत्यंत प्रगत आणि गूढ युद्धनीतीकडे लक्ष वेधतोय. घनदाट जंगलात माणसांपेक्षा निसर्गाचं आणि प्राण्यांचं वर्चस्व असतं. तिथे तुमचे भाले आणि तोफा कुचकामी ठरतात. मग तिथे काय चालतं? तिथे निसर्गाला आणि प्राण्यांच्या मानसशास्त्राला आपलं शस्त्र बनवावं लागतं. जनावरं बिथरवून टाकणे हे काही सोपं काम नाहीये. यामागे परिसराचा, प्राण्यांच्या सवयींचा, वाऱ्याच्या दिशेचा आणि आवाजांच्या परिणामांचा खूप सखोल अभ्यास असावा लागतो. म्हणजे एखाद्या सुपर हिरोच्या किंवा बीस्ट मास्टरच्या शक्तीसारखं वाटतंय हे. पण मला इथे एक मुद्दा मांडायचा आहे. सांगा ना. उस्ताद काकाला एका भयंकर जंगलातून आणि शत्रूच्या गराड्यातून वाचवायचंय. अशावेळी सामान्य युद्धनीती काय सांगते की शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेली एक मोठी फौज पाठवा आणि त्याला सोडून आणा. बरोबर. पण तसं न करता केवळ ही प्राण्यांना बिथरवण्याची दुर्मिळ आणि विचित्र कला असणाऱ्या एकाच व्यक्तीला तिथे का पाठवला असावा? म्हणजे मोठी फौज पाठवण्याऐवजी एकच माणूस, यात शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त दिसतोय नाही का? हेच तर शिवकालीन हेरगिरीचं आणि गनिमी काव्याचं खरं रहस्य आहे. तुम्ही विचार करा, जर जंगलात मोठी फौज पाठवली तर काय होईल? खूप आवाज होईल, माणसांची पावलं, घोडे. बरोबर. घोड्यांचा आवाज येईल, उजेड करावा लागेल. यामुळे शत्रूला शेकडो मैल अंतरावरून तुमचीच चाहूल लागेल. मोहीम सुरू होण्याआधीच फसण्याची शक्यता निर्माण होईल. अच्छा, म्हणजे जंगल ही अशी जागा आहे जिथे संख्याबळ तुमचा शत्रू ठरू शकतो. अगदी तसंच. तिथे परिसराशी एकरूप होणे महत्वाचे असते. आता जनावरं बिथरून टाकणे म्हणजे नक्की काय हे पाहूया. जंगलात प्रत्येक प्राण्याची एक विशिष्ट जागा असते. जर एखाद्या माणसाला हे अचूक माहीत असेल की कोणत्या प्राण्याचा आवाज काढल्यास इतर प्राणी घाबरतील. बापले, म्हणजे मधमाशांचे पोळे कसे डिवचायचे वगैरे. हो, ते पोळे अशा रीतीने ढिवचायचे की त्या मधमाशा थेट शत्रूच्या छावणीवरच हल्ला करतील. तो माणूस एका क्षणात हाहाकार उडवू शकतो. जेव्हा रानातले हिंस्र प्राणी किंवा रानगवे बिथरून शत्रूच्या गोटात शिरतात ना, तेव्हा तिथे जो गोंधळ उडतो त्याला आवरणे कोणत्याही सैन्याला शक्य नसते. आणि मग शत्रू गोंधळलेला असताना? एक्झॅक्टली. शत्रू स्वतःचा जीव वाचवण्यात व्यस्त असताना हा एकटा माणूस कुणाच्याही नकळत उस्ताद काकाला तिथून अलगद बाहेर काढू शकतो. अरे वा, म्हणजे निसर्गालाच आपलं सैन्य बनवणं. शत्रूला वाटेल की हा निसर्गाचा कोप आहे, पण ती एका माणसाची चाल असते. सखारामला हे ऐकून खात्रीच पटते की असा अशक्यप्राय पराक्रम करणारा कोणीतरी महान योद्धाच असणार. पण सखारामच्या या समजुतीवर खंडोजी जे उत्तर देतो ना, ते आपल्या सगळ्या संकल्पनांना धक्का देणार आहे. हो, खंडोजीचा ते उत्तर या संपूर्ण उताळ्याचा गाभा आहे. उतारात असे आहे की सखारामचा प्रश्न ऐकून खंडोजी शांतपणे त्याच्याकडे पाहून हसतो. तो सखारामची समजूत दूर करत सांगतो की अरे, तो योद्धा नव्हता, ना शिपाई होता, ना देव होता, ना राक्षस होता. तो साधा माणूसच होता र. क्या बात आहे. आणि त्याची एकच जमेची बाजू होती. त्याचा देव शिवाजी होता आणि त्या देवासाठी त्याने आपलं सारं आयुष्य वाळून टाकलं होतं. आणि शेवटी खंडोजी नाव उघड करतो. ते होते खुद बहिर्जी नाईक. अंगावर काटा येतो हे ऐकताना. खंडोजीच्या या वाक्यातील साधा माणूस या संकल्पनेचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. बहिर्जी नाईक यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला आपण अनेकदा देव किंवा महामानव मानतो. बरोबर, आपण त्यांना खूप वलयंकित करतो. हो ना, पण लेखक इथे त्यांना एका साधा माणसाच्या चौकटीत ठेवतो. त्यांची ताकद त्यांच्या कोणत्याही जन्मजात अलौकिक शक्तीतून आलेली नाहीये. देव किंवा राक्षस नसलेला एक सामान्य माणूस केवळ एका ध्येयावरील निष्ठेच्या जोरावर हे सगळं करू शकतो, हा विचार खूप मोठा आहे. पण एक सेकंड, मला इथे थोडा प्रतिवाद करावासा वाटतोय. अच्छा, सांगा. खंडोजी म्हणतोय की तो साधा माणूस होता.
पण जो माणूस भर जंगलात जाऊन प्राण्यांना भितरवण्यासारखी अचाट कला वापरतो, एकट्याने मोहिमा फत्ते करतो, त्याला आपण खरोखरच साधा माणूस म्हणू शकतो का? म्हणजे एखाद्या व्यक्तीवर असलेली अशी टोकाची निष्ठाच मुळात एका सुपर पॉवरसारखी काम करत नाही का? तो सामान्य कसा राहिला मग? तुमचा हा प्रश्न खूपच सुंदर आणि तात्विक आहे आणि तुम्ही म्हणताय त्यात नक्कीच खूप मोठं तथ्य आहे. निष्ठेने त्यांना असामान्य बनवलं होतं यात शंका नाही. मग पण खंडोजी त्यांना साधा माणूस का म्हणतोय? कारण त्या काळात योद्धा, देव किंवा राक्षस या शब्दांचे अर्थ वेगळे होते. योद्धा म्हणजे ज्याच्या हातात कायम तलवार असते, ज्याला राजमान्यता असते. जो रणांगणावर लढतो. बरोबर. आणि देव किंवा राक्षस म्हणजे ज्यांच्याकडे जन्मताच काहीतरी जादुई शक्ती असते. बहिर्जी नाईक यापैकी पायच नव्हते. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य माणसासारखाच झाला होता. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे कुठली जादूची कांडी नव्हती? अजिबात नाही. त्यांनी जी जनावरं बिथरवण्याची कला अवगत केली होती ती त्यांच्या तीक्ष्ण निरीक्षणातून, प्राण्यांच्या सवयींचा अभ्यास करून मिळवलेलं ज्ञान होतं. ते एक अत्यंत कठीण विज्ञान होतं. खंडूजीला हेच सांगायचंय की हे सगळं करण्यासाठी तुम्हाला आकाशातून पडावं लागत नाही. म्हणजे तुम्ही सामान्य माणूस राहूनही जर तुमची निष्ठा शुद्ध असेल तर तुम्ही चमत्कार करू शकता. अगदी तेच. शारीरिकदृष्ट्या ते साधेच होते, पण त्यांची निष्ठा हीच खरोखरच त्यांची सुपरपॉवर होती. क्या बात आहे. हे विश्लेषण खरोखरच खूप भारी आहे. आणि त्यांना स्वतःला महान योद्धा म्हणून घेण्यात कोणताही रस नव्हता. त्यांच्यात अहंकार नव्हता. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण खूप काही पाहिलं. होय. आपण पाहिलं राजा शिवछत्रपतींच्या नावाने अंगावर येणारे काटे, युद्धभूमीवरील ती अचानक सावध होण्याची भयंकर सवय, आणि उस्ताद काकाला वाचवण्यासाठी जंगलात वापरली गेलेली ती प्राण्यांना बिथरवण्याची गूढ कला. बरोबर. आणि या सर्वांमागे असलेला स्वतःला योद्ध्यापेक्षा राजांचा भक्त मानणारा तो साधा माणूस बहिर्जी नाईक. कोणत्याही कामात असलेली तुमची निष्ठा तुम्हाला सामान्य माणसातून असामान्यत्वाकडे कसं घेऊन जाऊ शकते हे यातून नक्कीच शिकायला मिळतं. एकदम खरंय. तर मग आजची चर्चा संपवताना आपण एक विचार नक्की करायला हवा. बहिर्जी नाईक यांच्यासारख्या माणसांनी कधीही स्वतःला योद्धा म्हणून घेतलं नाही, तरीही त्यांची कामे एखाद्या राक्षसाला किंवा देवाला लाजवणारी होती. इतिहासाच्या पानांमध्ये असे आणखी किती साधे लोक लपलेले असतील ज्यांनी अशी अचाट कामे केली, पण त्यांनी स्वतःला कधीही मोठे मानले नाही, म्हणून जगाला त्यांचे गूढ ज्ञान आणि कर्तृत्व कधीच समजले नसेल. याचा विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह पुढच्या सखोल चर्चेत.